झालंय? काय झालं बाळा? मामा, मंदिराजवळ पारूचा एक फॅन भेटला. तो पारूसोबत फोटो काढायला खूप इन्सिस्ट करत होता. पारूला ते काही हँडल झालं नाही. पारूचा त्याला राग आला म्हणून त्याने तिच्या चेहऱ्यावरती शाई टाकली. काय? मॅम, मला असं वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी. नाही, मला उगाच मीडियामध्ये भलत्या सलत्या चर्चा नको आहेत. सावित्री, पारूला आत घेऊन जा. पारू, तोंड धुवून घे. चल बाळा. मॅम, आम्हाला जे काही झालं ते खूप वाईट आणि चुकीचं झालं. पारूसारख्या इमोशनल मुलीला हे सहन होणारच नाही. तुम्ही बघताय ना ती कशी थरथर कापतेय. मॅम, अशाने तिचं हसू हरवेल हो. मला असं वाटतं गावाकडून आलेली साधी भोळी मुलगी, तिला हे ब्रँड अम्बॅसेडरचं पद मिळालं. त्या पदासोबत येणारं हे स्टारडम आणि हे पब्लिक फिगर असल्यावरती सांभाळायला लागणाऱ्या स्किल्स ह्या पारूकडे नाही आहेत मॅम. तुम्ही बघता ना ती कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर असल्याचा तिला किती त्रास होतोय, किती रडतीये ती. आज हे झालं, उद्या काय होईल. मॅम, मला असं वाटतं की आपण पारूवरती न झेपणारं ओझं लादतोय आणि तिच्यावर अन्याय करतोय. खरंच आपण प्लीज तिला या जबाबदारीतून मुक्त करूयात का? प्लीज, आय बेग यू. हा प्लॅन अनुष्काचा तर नसेल ना? तसं असेल तर डेंजर आहे ना ही मुलगी. असे प्लॅन मला का सुचत नाहीत? मला फार म्हणजे फार आनंद झालाय. या पारूचं सुद्धा तोंड माझ्यासारखं काळं झालं. तिच्यामुळेच माझं तोंड काळं झालं होतं ना. आणि ब्रँड अम्बॅसेडर पदाचा सारखा तोरा मिरवत होती माझ्या समोर. जणू काही पुढची आईला देवीच होणार आहे. ते मी असताना इथे दामिनी कसं शक्य आहे? नाही 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 नाही, देव आहे या जगात आणि बरोबर हिला शिक्षा दिली. ते म्हणतात ना, जैसी बरणी वैसी करणी. करेक्ट. बरोबर तोंड काळं झालं या पारूचं. फार शहाणपणा करत होती ना माझ्या समोर. आता हिला कळेल ही दामिनी काय चीज आहे ते. पण मला खूप समाधान आनंद मिळाला. अरे वा, आज जरा जास्तच आनंद झालेला दिसतोय. हा, नाही अगदीच तसं काय नाही. तुम्हाला तर माहितीये ना, मी सतत अशी हसतमुख असते है ना. हो, तेही आहे. आजूबाजूला काय चाललंय याचा काही फरकच पडत नाही आपल्याला. मुळात गोष्टी डोक्यात शिरतच नाहीत. त्यामुळे असं स्वाभाविक आहे खुश राहणं. कळतंय मला, टोमणे कळतंय. हो, अगं माहितीये मला, म्हणून तर टोमणे मारतोय ना. कारण पारूच्या बाबतीत आज जे घडलं ते बघूनच एवढा आनंद झालाय. बरोबर ना? हो, आणि मला सांगा, एखाद्याला आनंद होणं यात काय वाईट आहे? मला तर असं वाटतंय की ज्या माणसाने हे पारू सोबत केलं ना, त्यांनी या दामिनीचाच बदला घेतला. कळलं? हे ना पारू बरोबर होणं जरा गरजेचं होतं. फार अशी उडत होती ती. आता कळेल तिला. वा दामिनी, तुझं मन ना तुझ्या चेहऱ्यासारखं आहे. ना, ना सुंदर आहे ना. नाही, काळं. अगं, पारूच्या चेहऱ्यावर शाईचे डाग आहेत ना, ते पाण्यानं धुतले जातील. पण तुझ्या चेहऱ्यावरचे डाग
पाण्याने नाहीच जाणार. काय मग ते घालवण्यासाठी मला कुठली क्रीम आणावी लागेल का? नाही, क्रीम नाही. त्यासाठी वहिनींचा हात लागेल. आणि काळजी करू नकोस, तू त्याची व्यवस्था करशील तुझ्या वागण्यातून. पारू बाळा, अगं काय जे काही झालं त्यात तुझी काही चूक आहे का? तू काही चुकीचं वागलीयस का? चुकीचं बोललीयस का? मग या सगळ्याचा स्वतःला कशाला त्रास करून घेतेस बाळा? आणि ही बघ, जगात जशी चांगली माणसं, चांगल्या शक्ती असतात त्या, तशीच वाईट माणसं आणि त्यांची वाईट विचारसरणी सुद्धा असते. आपल्याला कधी ना कधी चांगल्यासोबत या वाईटाचा पण सामना करावा लागतो बाळा. मुळात हे छेड काढणं, ऍसिड फेकणं, तोंडाला काळं फासणं, मारणं, या सगळ्यात जी स्त्री असते ना, ती जगाआधी स्वतःला दोषी समजू लागते. मुळात त्या सगळ्यांची काहीच चूक नसते ग. पारू बाळा, तू खूप निरागस आहेस, म्हणून तुला या सगळ्या गोष्टी जास्त लागल्यात आणि त्या तू मनाला लावून घेतल्यास. पण तुला एक सांगू, जग तुला वाटतं तेवढं साधं आणि सरळ नाहीये बाळा. तुला आता खंबीर व्हायला हवंय, कळतंय? सावर स्वतःला. आत्या, आत्या तुम्ही जे बोलताय ना ते मला पटतंय. पण जे काय बी झालं ना, ते हटवून सुद्धा भीती वाटतेय मला. एखादा माणूस असं कसं वागू शकतो? त्या 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 माणसाचा स्पर्श झाला ना मला, म्हणजे तेव्हा मला लय विचित्रच वाटलं. म्हणजे कसं सांगू, असं वाटलं की एखाद्या इशारी नागानं दंश केला मला. कसं तरी झालं मला. आत्या बघा ना, म्हणजे मी कामानिमित्तानं एवढ्या वेळा घराबाहेर पडले आहे, पण याआधी मला कधीच असा अनुभव नाही आला. कधीच माझ्या बरोबर असं काय बी नाही घडलं. समजे माझ्याशी प्रेमानं बोलायचंय, आदरानं वागायचे, माझ्या बरोबर फोटो काढायचे, माझ्या कामाचं, माझ्या साधेपणाचं कौतुक करायचे. पण का कुणास ठाऊक आत्या, पण मला असं वाटलं की ती माणसं ना काहीतरी ठरवून आली होती. आता मला सांगा ना, मला सांगा, असं रोजच्या वावरामध्ये खिशामध्ये शाई घेऊन कोण फिरतं? हे समजणं विचित्रच वाटतंय बघा मला. म्हणून मी जरा गडबडले, म्हणून मला भीती वाटते. काही होत नाही बाळा, वेळ जाईल तसं सगळं ठीक होईल. चांगली वाईट कुठलीच वेळ जास्त वेळ थांबत नाही. काळजी करू नकोस. सावर. मॅम, अनुष्का, तू होतीस ना पारू सोबत तिथे?
सोबत म्हणजे सोबत नव्हते. मी मंदिरात गेले तर मला अचानक पारू दिसली. मग मी तिला म्हटले की थांब 5 मिनिट. आता येताना एकत्र सोबत नाही आलो तर जाताना तरी सोबत जाऊयात म्हणून. नेमकं काय झालं तिथे आणि असे किती लोक होते? नाही, जास्त माणसं नव्हती. मी जेवढी होती तेवढी सगळी पारूची फॅन होती. माणसं माहिती आहेत ना मॅम कशी असतात तुम्हाला. त्यांना असं वाटतं आपण आपलं प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीला व्यक्त करतोय, पण ते चुकीच्या पद्धतीने व्यक्त करतात. ते पारूला वाटेल ते बोलत होते. हो, शोभेची बावली, ब्रँड अँबॅसेडर, मॉडेल, बरंच काही. बर, हे बोलले ते बोलले. वरती सेल्फी काढायचा होता म्हणून जवळ आले आणि अंगचटीला येत होते तिच्या. ऑफकोर्स ना, ती घाबरली होती, तिला त्रास होत होता आणि मुळात तिला हे सगळं हँडल होत नव्हतं मॅम, खरंच. आणि ऑफकोर्स नाही होणार हे हँडल, कारण ती गावाकडची मुलगी आहे. या करिअरसाठी, या मॉडेलिंग फील्डसाठी एक वेगळा ॲटिट्यूड लागतो, थोडं ओल्ड व्हावं लागतं. आणि पारू खूप साधी आहे मॅम. तिला तर या जगातले छक्के पंजे सुद्धा कळत नाहीत. लोक हिरोईन्सला, मॉडेल्सला ज्या नजरेने बघतात त्या नजरा मात्र पारूला काही झेपणार नाही आहेत. आत्ताच बघा ना मॅम, ती किती घाबरली होती, गडबडली होती, तिला काहीच सुचत नव्हतं. मॅम, मला खरंच नाही वाटत पारू हे वातावरण सर्व्हाइव्ह करेल, खरंच. पण तू तिला सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले असशील ना? ऑफकोर्स मॅम, मला जसं कळालं तसं मी धावून गेले. तिकडे सगळी लोक जमा झाली होती. मी त्यांना बोलले की दिवसा ढवळ्या एका मुलीवरती अत्याचार होते आणि तुम्ही बघत बसताय. तिला सोडवल्यावर खूप मोठा धक्का बसला होता. ती एकच म्हणत होती, मी तर इथे देवी आईंची सेवा करायला आले होते, मला ब्रँड अँबॅसेडर नव्हतं बनायचं, हे सगळं माझ्यावर लादलं गेलंय. सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी हो म्हणले. तिच्या एकंदरीत बोलण्यावरून असं वाटत होतं की ती हे सगळं नाईलाजाने करते. आई, पारू जेव्हा आमच्या गावाकडे आली होती ना, तेव्हा ती तिथे खूप खुश होती, खूप आनंदी होती. तिनं घरात रमणारी मुलगी, घरकाम करणं, स्वयंपाक करणं, हे सगळं तिला मनापासून खूप आवडतं. आणि ही मॉडेलची लाईफ, स्टारडम, फॅन्स, लाईमलाईट, हे सगळं तिच्यासाठी नाहीये, हे तिला नाही झेपत आहे. मॅम, एक विचारू? विचार. ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी पारू स्वतःहून इंटरेस्टेड होती का? आता आपल्या 5व्या आणि शेवटच्या फायनलिस्टचं नाव आहे पार्वती मारुती सेबसे उर्फ पारू. त्या मुलींमध्ये पारूचं नाव आलंच कसं? मला दिशानेच पारूचं नाव कार्डमध्ये लिहून दिलं होतं. नाही, त्या दिशाने बळजबरीने पारूला त्या स्पर्धेत ओढलं होतं, पण ती जिंकली मात्र स्वतःच्या क्षमतेवर. मॅम, तिची इच्छा नसताना आपण एवढी मोठी जबाबदारी का टाकतोय तिच्यावर? तुम्ही दोघी म्हणताय ते पटतंय मला. मला वाटतं निर्णय घेण्याची वेळ आली आहे. टिया, सर्वंटना सांगून पारूला हॉलमध्ये बोलावून घे. होय मॅम, मी पण आलेच. पारू, जे काही घडलं ते मला इन डिटेल अनुष्काने सगळं सांगितलंय. खूप घाबरलीस ना तू? मला कल्पना आहे की ही खूप मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर. तू ज्या वातावरणातून आली आहेस, इथे रुळशील की नाही रुळशील, तुला हे सगळं झेपेल की नाही, याचा मी विचारच नाही केला. देवी आई,
तुम्ही स्वतःला कशापायी दोष देताय? आता इतके दिवस मी तेच काम करते, असं कधी बी काय बी घडलं नाही म्हणून मी बी बेसावत होत. पारो, अनुष्काने मला सगळं सांगितलंय की जेव्हा तिने तुला त्या लोकांपासून वाचवलं, सोडवलं, तेव्हा तू अक्षरशः थरथरत होतीस आणि रडत रडत तिला म्हणालीस की तू इथे फक्त माझी सेवा करायला आलीस. आणि हे ब्रँड अँबॅसेडर वगैरे हे सगळं तुला काही नको होतं. तुझी इच्छा नसताना सगळं लादलं गेलंय तुझ्यावर. पारू, ब्रँड अँबॅसेडर बनवताना मी तुझा विचारच नाही केला. पारू, तू नको काळजी करूस. मी सगळं सांगितलंय मॅमना. पारू असं म्हणाली? कमाल आहे. पारू तर किती आवडीने करत होती हे काम. अच्छा अच्छा अच्छा, तोंड काळ झालं म्हणून घाबरली असेल. बरोबर आहे, तोंड काळ झालं ना माणसं घाबरतात. मला अनुभव आहे. पारू, अगं तू हे मला सगळं आधी का नाही बोललीस? नाही देवी आई, तसं काय बी नाही. पारू, मी आज एक निर्णय घेतलाय. मी तुला तुझ्या या ब्रँड अँबॅसेडर पदावरून मुक्त करते. आई शपथ. वहिनी, आता तू ब्रँड अँबॅसेडर हो म्हणून माझ्या तर मागे लागणार नाहीत ना? लागू देत, मी लगेच हो म्हणणारच नाही. जरा नाटकं करणार, नकार देणार. पारू, तुला असं वाटत असेल ना की मी हा निर्णय असा अचानक का घेतलाय, पण पारू, मला तुझी काळजी वाटते. तुझी सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे माझ्यासाठी. मी माझ्या मुलीला असा त्रास होताना नाही बघू शकत. म्हणून मी ठरवलंय, तू पुन्हा एकदा तुला सगळ्यात आवडतं ते काम करशील. किचन सांभाळशील पूर्ण वेळ. आई आई एक मिनिट. म्हणजे एका इन्सिडेंट्सवरून एवढा मोठा डिसिजन घ्यायची काही गरज नाहीये. आणि पारू, इट्स ओके. हे बघ, हे नॉर्मल आहे. आपला चेहरा जेव्हा वेल नोन असतो ना, तेव्हा आपल्याबरोबर असं काहीतरी व्हायची पॉसिबिलिटी असतेच. बरं, मला सांग, उद्या जर तू भाजी घ्यायला गेलीस आणि तिथे तुझी कोणी छेड काढली, तर तू भाजी घेणं थांबवणार आहेस का? अरे, जगाला घाबरून आपण आपलं जगणं का सोडावं? या सगळ्यात तू एक मेजर गोष्ट विसरतेस का? तू पारू आहेस. तू पारू. एवढ्या मोठमोठ्या संकटांना इतकं सहजपणे सामोरं गेलेस, हे किरकोळ आहे ग. ते काय नाही, मी आणि दादा आहोत तुझ्या सोबत. आई, मी आणि दादा समजावतो पारूला. आपण करू ना काहीतरी. आणि ज्यांनी कोणी हे केलंय ना, त्याला असंच नाही सोडायचं. चांगली पोलीस कंप्लेंट करू. नाही म्हणजे आपण पारूला सिक्युरिटी देऊ ना. आपल्या कंपनीचा प्रॉफिट हिच्यामुळे. आई, प्रीतम, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला कंपनीच्या प्रॉफिटची पडलीये? बघा जरा पारूकडे, तिची अवस्था बघा, किती घाबरलीये ती. आज जर अनुष्का वेळेत आली नसती ना, तर तिच्यासोबत काय झालं असतं माहित नाही. प्रिया, मला अगदीच तसं नव्हतं म्हणायचं. या प्रियाला पारूची काळजी वाटते खरी, पण इनडायरेक्टली ही माझंच काम करते. मला फक्त एवढंच वाटतं की पारूला ब्रँड अँबॅसेडर पदावरून नाही काढलं पाहिजे, बस. आणि मला आईचा डिसिजनच योग्य वाटतोय.
कारण पारूची सुरक्षा सगळ्यात जास्त महत्वाची आहे. मग हे असं घाबरून जगायचं का आयुष्यभर? कारण जीव आहे तर सगळ्यांना, नाही तर पद पैसा प्रसिद्धी काय अर्थ आहे या सगळ्याला? काय बोलतेस तू प्रिया? कळतंय का तुला उगाच? थांबवा आता तो विषय.